कसं वाटतंय? तू तर एकावर एक सरप्राईज देतोयस मला. अशाच नवीन नवीन सरप्राइजेस साठी तयार आहेस ना? हो, पण हे एवढं सगळं माझ्यासाठी का? प्लीज. कसं सांगू? तुझ्याच बद्दल तुझ्याशी बोलायचं, पण कसं सांगू ते कळत नाही. माझ्याबद्दल? तुझ्याबद्दल म्हणजे ओके, म्हणजे तू कशी सगळ्यांची आवडती आहेस, म्हणजे शाळेतल्या तुझ्या मुलांची, मैत्रिणींची, पालकांची, मामाची, मधुराची. एक मिनिट प्लीज, माझी इतकी स्तुती करू नकोस. ही चेष्टा करतोयस तू माझी? अजिबात नाही. या बाबतीत मी कधीच चेष्टा नाही करणार, कारण मला जे काही सांगायचंय काय ना मीरा, मला तुझ्यासारखं अबोल राहून नजरेने नाही बोलता येत. हा, पण तुझ्यासारखं कवितेच्या भाषेत बोललो तर कळेल तुला. आलो आहे तुझ्या दारात, घेऊन ओंजळ शुभ्र फुलांची. देऊन हात हाती सोबत करशील का जन्मभराची? आदित्य, मीरा, मी तुझ्यासारखा कवी नाहीये. पण आज तुला जे काही सांगायचंय ते खूप मनापासून सांगायचंय. खरं तर तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच काहीतरी जादू झाली होती. तुझ्या या डोळ्यांनी मला बांधूनच टाकलं होतं. मीरा, बघ ना माझ्याकडे. मीरा, तुझं हे लाजणं
काय सांगू तुला. कुणाला वाटेल तू लाजरी बुजरी अबोली आहेस, पण तुझे हे डोळे किती आणि काय काय बोलतात. प्रेमात पडलोय मी तुझ्या. तुझं हे लाजणं, हे हसणं, हे पाहणं, असं बोलणं, या सगळ्याची जन्मभरासाठी साथ हवी आहे मला. देशील ना? मीरा, मला कळतंय मी असं एकदम विचारलं म्हणून तू गोंधळली असशील, पण मी काय करू. सगळं इतक्या फास्ट घडलं की माझं मलाच कळलं नाही. मी स्वतःशी बोललो तेव्हा मला कळलं की कदाचित अक्षयच्या घटनेमुळे मला सहानुभूती वाटत असेल, मैत्री असेल, पण त्या दिवशी तू हरवलीस ना. त्या दिवशी ज्या प्रकारे माझ्या छातीचा ठोका चुकला, त्यांनी मला सांगितलं हे फक्त प्रेम आहे, फक्त प्रेम. मीरा, जे माझ्या मनात आहे ते तुझ्याही मनात आहे ना. तुझ्या डोळ्यांनी सांगितलंय मला ते. फक्त एकदा शब्दात सांग ना. मामा पाणी घे. अचानक पोटात दुखायला लागलं, म्हणून म्हटलं घरी जावं. आय एम सॉरी माधवराव. अरे आनंदा, सॉरी काय काय बोलतोयस तू. हे घरातले सगळे इतके दिवस तू चेकअप करून घे म्हणून मागे लागले. तू टाळटाळ करत राहिला. आता मात्र अजिबात चालणार नाहीये. चेकअप करून घ्यायचं आधी सांग, आणि घरी जाऊन आराम करायचा. आता हे राहू दे सगळं. मी टॅक्सी बघतो. खरं सांगू आदित्य, आज खूप भारावून गेले रे मी. माझ्या मनातल्या नाजूक भावना मनात बंद करून ठेवल्यात मी. कळतंय ना तुला? माझ्यासाठी माझी कर्तव्य सर्वात जास्त महत्वाची आहे. मामाची आणि मधुराची जबाबदारी आहे माझ्यावर. तुझ्यावरही तुझ्या आई वडिलांची, भावंडांची जबाबदारी आहे आदित्य. शिवाय तुझी नोकरी जस्ट सुरू झाली आहे. तुझ्या घरच्यांना हे सगळं नाही पटणार कदाचित, आणि याबाबत विचार करणं ही घाई वाटते मला. तू खरंच नको करूस माझ्या घरच्यांचा विचार. ते मी बघेन, म्हणजे मी समजावेन ना त्यांना. अरे मुळात आमच्याकडे मी स्वतः प्रेमात पडले हे जर कळलं ना सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसेल. नाही आदित्य, हा निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घेणं, फक्त स्वतःचा विचार करून घेणं योग्य नाहीये. मला हे सगळं खूप कठीण वाटतंय.
हो चिंगी, कॉल करतो नंतर. चल बाय, दमलोय. काय रे अथर्व? बापरे, हे लोक इतक्या लवकर कसे काय आले? काय खाल्लं बिलस का? काय रे? अथर्व, अरे पोट थांबलं का रे? पोट? हो. तुझं पोट दुखायचं थांबलं आणि माझं सुरू झालंय. एक आनंदा, आज चालायचं, गोळी देतो, निवांत आराम करायचा, मुकाट पण. चल. ताई नाही आली ना अजून? आईला, जर हिने मीराताईची बॅग बघितली तर वाट लागली. आदित्य दादाला अलर्ट करायला हवं. मधुरा मीराताईला शोधत टेरेसवर गेली तर घोळ होईल. मेसेज करतो. मला कळतंय मीरा, तुझ्या दृष्टीने कर्तव्य आणि जबाबदारी याच गोष्टींना सगळ्यात जास्त महत्व आहे आणि मला तुझी हीच विचार करण्याची पद्धत खूप आवडते. फक्त प्रेम नाही तर आदरही वाटतो मला. पण तरी सुद्धा मीरा, तू तुझ्या मनाचाही विचार करायला हवास. मीरा, आय नो माझं हे प्रेम करणं किंवा असं व्यक्त होणं कदाचित अचानक झालं असेल, पण मी ते करायला हवं होतं ना. कारण मला माहितीये मीरा, तुला माझ्याविषयी किंवा इतर कुणाविषयी प्रेम वाटलं तरी तू ते कधीच व्यक्त करणार नाहीस. मीरा, पण मी ते व्यक्त केलंय. तू पण बोल ना. तुझ्या मनात जे काही आहे ते सांग ना मला मीरा. मीरा, बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप दूर राहिल्या, पण सगळ्यात महत्वाचं आहे ते प्रेम जे मी व्यक्त केलं. तू नाही सांगणार मला शब्दात? बोल ना मीरा. मी तुला आवडतो ना? आता हिने फोन उचलला तर बरं आहे. अगं हल्ली किती वेळा फोन उचलतच नाही. अरे अथर्व, सरक, हे बघ, ताईची बॅग आहे इथे. अरे देवा, म्हणजे ताई आली आहे. हो, पर्स इथेच टाकली म्हणजे घरात आली आहे ती. घरात नाहीये म्हणजे हिचा मुक्काम पोस्ट टेरेस. काही काय बोलते? सगळं खाली गेली असणार ती भाजी आणायला. मग अरे वेडा आहेस का तू? पर्स ठेवून ती खाली कशी जाईल? नाही, बरोबर आहे तुझं, ती टेरेसवर असणार. थांब मी बघते. ताई, अगं तू ही पण आहे ना, लगेच ऑल द वे कशाला जातेस ना वरपर्यंत? कॉल करू शकते ना ही आई. हा ताई, हुशार आहेस. बोल ना मीरा, तुझं आहे ना माझ्यावर प्रेम? मधुराचा फोन? अरे देवा, सगळे आले वाटतं. आदित्य, आपल्याला खाली जायला हवं, नाहीतर खूप गडबड होईल. आपण बोलू नंतर. हा मीरा, मीरा ऐक ना. मीरा, मीरा, मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन.
ती फोन का नाही उचलत आहे? तू फोन का करतेस? सांग ना, बघ ना तिला. अरे देवा, दादाने अजून मेसेज रीड नाही केला. कॉल करू का त्याला? हे बघ. अगं ताई, कुठे होतीस तू? मी टेरेसवर होते. विशाखाचा फोन आला होता ना, तिच्याशी बोलत होते. थँक गॉड, दादा पण घरी पोहोचला का बघायला पाहिजे. अगं पण तू तुझी पर्स इथेच टाकून गेली होतीस, त्यामुळे आम्हाला काही कळेच ना. हो, विसरलेच. का ग? कसला विचार करते? विशाखाचा फोन आला म्हणून टेरेसवर जायची काय गरज आहे तुला? अगं, नेटवर्कच मिळत नव्हतं म्हणून वर गेले मी. पण तुम्ही इतकं लवकर कसं आलात परत? अगं ऍक्च्युली मामाला जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून आम्ही लवकर निघालो. पण आता गोळी दिलीये त्याला, झोपलाय तो, डोंट वरी. मामा पण ना काळजीच घेत नाही स्वतःची. काय करणार? टेन्शन आहे ना त्याच्या डोक्यावर. काय ग बाई, अंगुरी रबडी पण खायची राहिली माझी. दादा बोलो बोलो, ऑल सेट ना एकदम? नाही. काय? मीराताई नाही म्हणाली? अरे दादा शक्यच नाहीये यार. अरे म्हणजे मी बेट लावतो, मी तुला सांगू शकतो यार. अरे असं होऊच नाही शकत. म्हणजे तुला जेवढी ती आवडते ना तितकंच तिला सुद्धा तू आवडतोस यार. दादा असं होऊच नाही शकत. म्हणजे खरंच मला सांग ना, ती नाही म्हणाली का? खरंच रे, ती नाही म्हणाली. दादा तू पण आहे ना, हार्ट ब्रेक करशील कधीतरी माझं. हो म्हणाली ना यार, काय तू पण हो सुद्धा नाही म्हणाल. एक मिनिट, काय हो सुद्धा नाही म्हणाली, नाही सुद्धा नाही म्हणाली, नाही म्हणाली. अरे तुम्ही दोघ जण आहे ना खूप कॉम्प्लिकेटेड आहात रे. मला नीट सांग काय झालंय वरती नीट. काय अथर्व, मला माहितीये मी तिला खूप आवडतो, पण ती खूप साऱ्या गोष्टींचं दडपण घेते रे. काय? अरे पण ते दडपण फेस करायला तू आहेस ना, तुला हो म्हणून टाकायचं ना. अरे दादा तो कोणता, तो मेरू का कोणता तरी पर्वत, हेवी पर्वत, तो पण उचलून आणशील तू तिच्यासाठी. दडपणाचं काय घेऊन बसलास? मीराताई पण आहे ना यार, कमाल करते यार. शी, प्रॉपर उत्तर देऊन जायचं ना, हो का नाही. तुला लटकवला तर वाट बघायची म्हणजे ना टांगती तलवार. शी यार शी. नाही अथर्व, मला अजिबात काही नाही. आणि मीरासाठी मी कितीही वेळ थांबायला तयार. तिला घेऊ दे ना तिचा वेळ, कारण मला माहितीये ती मला होच म्हणणार. प्रेम ना असं फुलासारखं हळूहळू उमललं की जास्त मजा येते. हो, हॉले हॉले. बाकी डेकोरेशन छान झालं होतं. मस्त काय दादा, यु नो ना, माझ्या ताई आणि दादाची लव्ह स्टोरी यार एकदम अशी हटके झाली पाहिजे. मग म्हणून घाईत होतो जरा. ताई आणि दादा, हं. बाकी डेकोरेशन मस्त ना एकदम, लाइटिंग झगमगाट वगैरे आवडलं ना. म्हणजे ओ माय गॉड. काय? ओ ओ ओ ओ माय गॉड, ओ माय गॉड. दे 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 मी अथर्व